लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. भीमनगर बुद्धविहार येथे काल रंजनाताई कवाडे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली. कार्यकर्त्यांची भावपूर्ण उपस्थिती. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नींना अभिवादन. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या पत्नी काल कथित रंजनाताई कवाडे यांच्या स्मरणार्थ आज भीमनगर बुद्धविहार जेल रोड नाशिक येथे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रंजनाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन पीआरपी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी रंजनाताई कवाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे मौन पाळले. गणेशभाई उन्हवणे यांनी आपल्या थोडक्यात मनोगतात रंजनाताईंच्या साध्या, संयमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की रंजनाताई यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा दिली. यावेळी पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत उन्हवणे, संजय भालेराव, विजय गांगुर्डे, पप्पू जाधव, अनिल गांगुर्डे, विजयजी पगारे, यशवंत साळवे, राज निकाळे, गुणवंत वाघ, आकाश घुसळे, हिरामण तेजाळे, दर्शन पगारे, सुनील पवार, मिलिंद निकम, राजू वाघ, बाळासाहेब पगारे, विलास गांगुर्डे, पद्माकर भालेराव, रवी पगारे, भूषण आहिरे, सुहास घुसाळे, नवनाथ कातकाडे, धनंजय निर्भवणे, किशोर आहिरे, दादू शिंदे, भरत कर्डक, गणेश कायधणी, शरद सोनवणे, आत्माराम गांगुर्डे, मिलिंद साळवे, संकेत गांगुर्डे, मीना पगारे, सुनीता कर्डक, गयाबाई काळे, निर्मला सोनवणे आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांत, संयमित वातावरणात संपन्न झाला असून शेवटी उपस्थितांनी रंजनाताई कवाडे यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली. शशीबाई, तुम्ही या इथे. आमच्या ताई रंजनाताई जोगेंद्रजी कवाडे यांचं दुःख निधन झालं आणि त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आपण आज या ठिकाणी सर्व मिळून इथे त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. त्याच्यात सर्व पक्षी आले, त्या सर्वांना मिळून आपण या मातेला श्रद्धांजली वाहणार आहोत. मी म्हण लावलेली आहे ती अत्यंत खरी आहे. एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक माता असते, त्याची पत्नी असते, त्याच्यातला हा एक भाग आहे. सरांनी आजपर्यंत जी काही चळवळ केली तर ती सामाजिक, राजकीय आणि ही करीत असताना सरांना खूप कष्ट घ्यावी लागली. सरांचे शारीरिक देखील खूप हाल झालेले आहेत. कारण लॉंग मार्च करीत असताना सरांनी या समाजासाठी, या आपल्या प्रत्येक बांधवांसाठी लॉंग मार्चचा लढा करत असताना त्यांना त्रास झालेला आहे. शारीरिक अनेक मुलांच्यामुळे सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. साधा लाठीचार्ज नव्हे, त्यांनी विचारच केला नव्हता की हा जगेल की मरेल अशा पद्धतीचा होत असताना हे सांगायचं कारण असं आहे की यावेळेस सर घरी गेले त्यावेळेस या मातेने त्यांची फार मोठी काळजी घेतली. एवढी मोठी काळजी पुन्हा त्यांना उठून उभं केलं. म्हणजे सांगायचा म्हणजे अर्थ असा आहे की खऱ्या अर्थानं सर जे आज त्यांच्या हिशोबाने यशस्वी झाले, आपल्या हिशोबाने यशस्वी झाले, त्याला कारण ही माता आहे आपली. या मातेने तुमच्यासाठी कष्ट हे आज त्या सगळ्यांच्या कामी आलं असं मला वाटतं. आज 2 मार्च म्हटलं की लगेच काळाराम सत्याग्रहाची आठवण होती. काळाराम सत्याग्रहामध्ये आपण कोणीही नव्हतो, त्याला कारण आहे काळाराम सत्याग्रहाचा जो काळ आहे
तो सगळ्या आपल्या बापदादांचा काळ होता आणि त्या काळामध्ये त्यांनी तो जो लढा दिला तो 5 वर्ष लढा चालला. त्या लढ्याचं फल म्हणजे शेवटी एक त्याच्यातली एक साधी घटना आहे. त्यांना बेल मास्टर म्हटलं जातं. हे बेल मास्टर श्रावण गायकवाड यांनी कुठलीही जीवाची पर्वा न करता एक ब्राह्मणांचं सोहळं नेसून ब्राह्मणांचा वेश करून राम मंदिराच्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.